नमस्कार मंडळी, माझं नाव आहे संदीप पाटील आणि तुमचं सर्वांचं आपल्या या मराठी YouTube चॅनलवरती स्वागत आहे। आज मी चाललोय पापडीचं मार्केट व्हिजिट करायला आणि ह्या मार्केटमध्ये कशा प्रकारे सुकी मच्छी भेटते, त्यासोबत या मार्केटमध्ये भाजीपाला सुद्धा भेटतो आणि आणखी काही गोष्टी भेटतात ते सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओला नक्की पूर्ण पहा आणि जर तुम्हाला या मार्केटमध्ये व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार। चला आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो पापडीच्या मार्केटमध्ये। मंडळी, आता मी पापडीला आलो आहे आणि पाहू शकता तुम्ही मार्केट किती भरलेलं आहे। तर पाहू शकता इथे भाजीपाला मार्केट आहे आणि तिथे तुम्ही पाहू शकता मागे किती गर्दी आहे, कारण की शुक्रवारीच हा मार्केट भरतो आणि तुम्ही जर असे आले रेग्युलर तर तुम्हाला हा मार्केट भेटणार नाही। तर चला आता आपण पुढे जाऊया। तर इथे भाजीपाला पण इथे स्वस्त असतो। इकडे फिश मार्केट सुद्धा असतो। तुम्हाला ताजी मच्छी घ्यायची असेल ना तर तुम्हाला लवकर यायला लागेल। आता मी आलोय 12 वाजल्यात। पाहू शकता तिकडे भाजीपाला मार्केट आहे, मध्ये तुम्हाला ताज्या मच्छीचं मार्केट भेटेल आणि इकडनं सुक्या मच्छीचा मार्केट चालू होतोय। कशी दिली बोंबली, वाकडी बोंबली 400ला पाटी आहे का? बघा 400ला पाटी आहे, मस्त आहे। जवला कसं आहे? 200 रुपयाला देणार का जवला? आणि हे बोंबील मोठे हे कितीला? 1000 रुपयाला 400 बोंबील आहेत। बघा चांगली पाटी आहे, साईज पण बोंबलांची चांगली, छोटी पण नाही जास्त। आणि ही कितीला आहे टोली? ही पण 400लाच आहे। बघा ही पण 300 रुपयाला देईल बघा ही। आणि मोठे बोंबील एकदम 500 रुपयाला आहेत का? बघा 500 रुपयाला आहेत। साईज मस्त आहे, मोठे साईज आहे, पाहू शकता माझ्या बोटा एवढी साईज आहे या बोंबलाची। आणि सुकट कशी दिली मावशी? 200 रुपयाला दिली का? कुठून आले तुम्ही? वसईवरूनच आले का तुम्ही? मावशीकडे मस्त मोठी मोठी बोंबील आहेत। मावशी कशी दिले बोंबील? हे कशी दिले? 400ला पाटी आहे बघा ही बोंबलांची। सोडे कसे आहेत मावशी? 800 रुपयाला सोडे आहेत बघा हे काय वेटवर असतात की असेच अंदाजे? असेच असतात ना। हे कशी दिले? 100ला 8 दिले का? हे 100ला 8 आहेत। मावशी कशी दिली हे सुकट? 300ला दिली बघा ही। 200 रुपयाला देईल बघा, मस्त साईज आहे। किती असेल याच्यामध्ये अंदाजे? अर्धा किलो असेल। अर्धा किलो ते जास्तच निघेल कारण की पाटी मोठी आहे। ते पाहू शकता बोंबील पण मस्त मस्त आहे तिथे। वाकटी कशी आहे मावशी? 400 रुपयाला दिली बघा वाकटी। कमी सुद्धा करणार ना? हे बघा ही मावशी आहे। या मार्केटमध्ये ना तुम्ही आतमध्ये येईल ना, पुढे तुम्हाला भाजीपाला मार्केट भेटेल, मध्ये तुम्हाला ताज्या मच्छीचं मार्केट भेटेल आणि त्याच्यानंतर इथे सुक्या मच्छीचं मार्केट चालू होतो, तो इकडनं आतमध्ये असतो। चला आता आपण आतमध्ये जाऊया। बघा दोन्ही साईडने मार्केट जातो, त्या साईडला सुद्धा आहे आणि ह्या साईडला सुद्धा आहे। दांडी कशी दिली मावशी? 50चे वाटे आहेत काही सर्व? हे बघा 50चे छोटे वाटे सुद्धा लावलेले आहेत। हे 50ला एकच आहे ना? एकच लावले ते बघा। हे बघा ही मावशी आहे इथे, यांच्याकडे छोटे वाटे असतात, तुम्ही घेऊ शकता। मावशी कसा दिला जवला? 200 रुपयाची पाटी 150ला दिली बघा ही। आणि बोंबील कसे आहेत? 400 रुपयाला आहेत बघा। मावशी कशी आहे पाटी बोंबलाची? 400 रुपयाला आहे का? बघा 400 रुपयाला आहे। जवला कशी दिली मोठी पाटी? 2000 रुपयाला आहे बघा मोठी। आणि 100ला बघा मस्त लावलेत। सोडे कसे लावलेत? 800 रुपयाला सोडे आहेत बघा, मस्त सोडे आहेत। आणि बारीक बोंबील कसे दिले? ते 250 रुपये शेकडा आहे बघा, मस्त आहे तिथे। 200 रुपयाला लावलेत का? आणि भाव कमी होईल ना जास्त घेतला तर? बघा भाव पण कमी होईल जास्त घेतला तर। आणि बोंबील पण मावशीकडे बघा मस्त क्वालिटीचे बोंबील आहेत। दांडीची कशी पाटी आहे मावशी? 100 रुपये बघा, 100 रुपये 100 रुपयाला दिली बघा ही। हे बघा मावशीकडे बोंबील मोठे आहेत। कशी शेकडा आहे मावशी? 500 रुपये शेकडा आहे बघा। 600 रुपयाला दिले का? बघा 600 रुपये शेकडा आहे। आणि कमी काय होतील ना जास्त घेतले तर? 500 रुपयाला आहे बघा, कमी पण होतील। जर तुम्ही अजून घेतले ना तर अजून तुम्ही बार्गेनिंग करू शकता, कमी होतील। आणि हे छोटे बोंबील 300 रुपये 250ने दिले बघा, 250 रुपये शेकडा। आणि हे कसे दिले सोडे? 1000 रुपयाला सोडे आहेत बघा। हे पाहू शकता मावशीने बोंबील लावलेत। मावशी कसे दिले बारीके बोंबील? 250 रुपये आहेत बघा, 250 रुपये शेकडा आहे। सुकट कशी आहे मावशी तुमच्या इथे? 100 रुपयाला वाटा आहे बघा। आणि मोठी पाटी? 200 का? आणि त्याच्यापेक्षा मोठी आहे ती?
तसं आहे का? ओके ओके. मोदकं कशी आहे ती? 100चे आणि 50चे आहेत बघा. ह्या मार्केटमध्ये ना सर्व गोष्टी भेटतात, छोट्या मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत, आणि कपड्यापासून घरातले जे तुम्हाला सामान लागते ना ते सुद्धा या मार्केटमध्ये भेटते. मावशीकडे आलं. मावशी कशी दिली आहे मोठे बोंबील? 1200 रुपये आहे का? 1200 रुपये शेकडा. 1200 रुपये शेकडा आहे बघा हे. आणि 1000 रुपयाला देणार का? आणि छोटेवाले 500 रुपये आहे का? 500 रुपये आहे बघा. आणि सुकट कशी दिली? 100 रुपयाला सुकट आहे बघा ही. हे बघा 100 रुपयाचे वाटे आहेत छोटे छोटे. आणि सोडे कसे दिलेत? 500 रुपये आहेत आणि 800 रुपये आहेत बघा. आणि भाव काय कमी होईल ना? भावसुद्धा कमी होईल. अशी वाकड्या कशा दिल्या ते? 400 रुपयाच्या आहेत बघा. किती असतील याच्यात अंदाजे? 300 रुपयाला देणार बघा हे. ते मोठे बोंबील कसे दिले आहेत मावशी मागे आहेत ते? 1000 रुपयाला आहेत बघा. 150 रुपये 100 रुपयाला दिली बघा ही. सुकट कशी आहे तुमच्या इथे? 100 रुपयाला आहे का? 100 रुपयाला बघा. क्वांटिटी सुद्धा जास्त आहे. आणि जवला पण 100च आहे का? बघा 100 रुपयाला जवला आहे. हे बोंबील पाहू शकता किती मोठे बोंबील आहेत. माझ्या अंगठ्यापेक्षा मोठा बोंबील असेल. कसं आहे? 1200 रुपये. कमी होतील ना काय? कमी सुद्धा होतील बघा इथे. एक वाकटी कशी दिली तुम्हाला? 150 रुपये 100 रुपयाला येणार बघा. किती आहेत त्याच्यात? 12 असतील का? 6 आहेत का? 6 आहेत बघा. 6 लावलेत बघा. हा सोड्याचा वाटा कसा आहे? 1000 रुपयाला आहे का? बघा 1000 रुपयाचा आहे. मावशी कसे बोंबील लावले तुम्ही? 500 रुपये शेकडा आहे बघा इथे. आणि जे छोटे वाटे आहेत ना ते 100 रुपयाला लावलेले आहेत. आणि जे मोठे आहेत ते तुम्ही इथे प्राईस करू शकता, कमी जास्त होऊन जाईल बघा. ह्या मार्केटमध्ये ना गावठी भाजीपाला सुद्धा असतो बघा. गावठी वांगी वगैरे आहेत, इथे भेंडी आहेत. सगळीकडे रेट सेम आहे, फक्त तुम्हाला इथे बार्गेनिंग करायला लागेल. बार्गेनिंग करणार ना त्याप्रमाणे तुम्हाला इथे मच्छी भेटून जाईल. वीस वाकटे आहेत बघा. 300 रुपयाला आहेत. कसं आहे मावशी बोंबील? 300 रुपयाला आहेत बघा. 300 रुपयाला आहेत. आणि प्राईस कमी होऊन जाईल ना, थोडीफार कमी होऊन जाईल बघा. आणि मोठे बोंबील कसे दिले आहेत? 1200 रुपये 1000ला दिलेत बघा. सोडे कसे आहेत तुमच्या इथे? 800ला पाटी, 1500ला 2 पाट्या आहेत. आणि जर तुम्ही येणार ना तर मावशी कमी सुद्धा करेल. हे पाहू शकता इथे बोंबील. हे वाकडी बोंबील कशी दिली मावशी? वाकडी बोंबील कशी आहे? 800 रुपयाला आहे. पूर्ण पाटे आहे 800 रुपयाला बघा. पूर्ण पाटे आहे 800 रुपयाला आहे. 1500 रुपयाला आहेत बघा 2. गोलीचा खारा आहे. या मार्केटमध्ये ना तुम्हाला सर्व भाजीपाला सुद्धा भेटेल. मावशी कशी पाटी लावली तुम्ही? 250 रुपये. 250 रुपयाला आहे बघा. आणि मोठी पाटी 300 रुपयाला. कमी करून सुद्धा देतील मावशी. जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली ना तर अजून कमी होऊन जाईल. हे कशी दिले? 150 पाव देता ना तुम्ही बघा. 150 पाव देतात मावशी. किती असेल बोंबील अंदाजे? 100 बोंबील आहेत बघा. 100 म्हणजे एक शेकडा तुम्हाला 150 रुपयामध्ये भेटून जाईल. ही मोठी पाटी कशी आहे? बघा 800 रुपये सांगता. 400-500 रुपये. 400 रुपये आहेत बघा. क्वांटिटी पाहू शकता. क्वांटिटी जास्त आहे मावशीकडे. त्यासाठी तुम्हाला आतमध्ये यायला लागेल. जर तुम्ही बाहेरून घेणार ना तर तुम्हाला प्राईस समजणार नाही. पूर्ण मार्केट फिरणार ना तेव्हा तुम्हाला प्राईस समजेल. हे कसे दे सोडे? 1000 रुपये बोलते पण 700ला 600ला दे. 700 आणि 600 रुपये बघा. 200 रुपयाचा डिफरन्स आहे डायरेक्ट. आणि हा जवला कसा आहे? जवल्याचा वाटा कसा लावला? 100ला देतात आम्ही. 100 रुपयाला लावलेत बघा. हे जो जवला आणि सुकड आहे ना तो वाटा तुम्हाला सेम भेटेल मार्केटमध्ये. बाकीमध्ये तुम्हाला प्राईसमध्ये डिफरन्स भेटेल. 300 रुपयाला आहे का? हे बघा 300 रुपये. आणि छोटीवाली 500 रुपयाला 2 आहेत का? बघा 500ला 2 आहेत. दांडी कशी दिले? 150 रुपयाला आहे का? बघा 150 रुपयाला आहेत. क्वांटिटी पण मस्त आहे. ते जवल्याची किती 3 वाटे लावलेत का तुम्ही? 100ला 3 वाटे आहेत ना बघा. 100ला 3 वाटे आहेत. सुकट कशी दिली मावशी? 150 रुपये आणि 300 रुपये आहेत बघा. 100ला 3 वाटे आहेत ना. 100ला 3 लावलेत बघा. हे मोठे बोंबील आहेत. कसे दिलेत मावशी? 800 रुपयाला दिले बघा. पाहू शकता. हे बघा किती मोठे बोंबील आहेत. मावशी कसे दिले बोंबील?
2000ला पाटी आहे बघा. आणि बोंबीलची साईज पाहू शकता तुम्ही बघा. माझा अंगठा पण नाही, त्याच्यापेक्षा मोठा आहे बोंबील. ही वाकडी बोंबील कशी लावले? 400 रुपयाला आहे बघा. काय मावशी कसे लावलेत बोंबील? हा 400 रुपये पाडी लावलेत का? आणि हे कसे लावले छोटे थोडे? ही पण 400 300 रुपयाला देणार का? बघा 300ला देणार. आणि ही पण वेगळी आहे नाही? कशी लावली? 500ला 2 लावल्यात का? बघा सुकट पण मस्त आहे. मावशी कशी लावली सुकट? 300 रुपयाला आहे बघा. मस्त बोंबील आहेत. कोणला? बोंबील बघा मस्त आहेत. क्वालिटी आहे बोंबलांची. आणि वसायचा माल आहे का? 700 रुपयाला लावले का? 2 आहेत बघा. 2 लाईन आहेत त्याच्यामध्ये. वाकडी बोंबली कशी लावली ताई? 400 रुपयाला लावले. कमी होतील. दांडी 500 रुपयाला पूर्ण आहे बघा. हां प्राईस जी सांगतात ना ती कमी होईल. सेम प्राईस आहे असं नाही. ही कशी आहे छोटी पाटी? 200 रुपयाला आहे बघा. 200 रुपयाला एक आहे बघा. आणि 2 घेतला तर अजून कमी होईल. कमी होऊन जाईल. कमी होईल बघा. 250 200 रुपये. आणि मांदेली कशी लावले आहेत? 100 रुपयाला मांदेली आहेत बघा. आणि हे मोठी बोंबील कशी लावले आहेत? 500 रुपये शेकडा आहे ना? 500 रुपये शेकडा आहे. मस्त आहेत बोंबील. जेवला कसा लावला आहे? 100ला आहे का? हे कसाचं खार आहे? 22 आहे का? 22 आहे. तो 22 आहे का? तो कसा लावले पाटी? 1000 रुपयाला लावले का? बघा हे 1000 रुपयाला लावले मावशीने. काय ते बोंबील जास्त आहेत या मार्केटमध्ये. मावशी कशा लावले बोंबील तुम्ही? 600 रुपयाला आहे का? 600 रुपयाला पाटी आहे बघा. क्वांटिटी जास्त आहे. छोटी बोंबील आहे. ज्याला छोटी बोंबील आवडतात ना ते घेऊ शकता. आणि हे कशी लावली मोठी? 400 रुपये आहे बघा. ही 150 रुपये आहेत बघा. वाकटी कशी लावले? 400 रुपयाचा पूर्ण आहे का तो? किती असतील त्याच्यात? किती आहे त्याच्यात? 25 वाकटे आहेत का? बरं आहे. 100 रुपयाला लावलं का? 100 लावले. वाकटी कशी आहे तुमच्या इथे? 500ला 400ला देणार ना? 1000 रुपये. काली भाव आहे ना तो? पिवली भाव 700 रुपये आहे का? काली भाव 700 आहे. आणि पिवली भाव कशी आहे? 1000 रुपये. 1000 रुपये आहे बघा. आणि मावशीकडे ना चांगली मच्छी आहे बघा. तुम्ही क्वालिटी पण पाहू शकता. कसं आहे सुकटीचा वाटा तुम्ही? 300 रुपये आहे का? बघा 300 रुपयाला आहे. एक बोंबील कसे लावले आहेत? मोठी साईज आहे बघा. 1000 रुपये शेकडा. 1000 रुपये शेकडा आहे. आणि पूर्ण पाटीचे 3000 रुपये आहेत. हा कशाचा आहे खरा? घोल आहे का? घोल मासा आहे बघा. किती मोठा मासा आहे. बघा बोंबील आहे. सर्व पाट्या 150 200 रुपये अशात लावलेल्या आहेत. मावशी कशी लावली आहे मोठी? 800 रुपयाला लावले बघा. वाकडी बोंबली कशी लावली मावशी? 500 रुपयाची आहे का? कसा लावला फ्लावर? फ्लावर कसा आहे? 20 रुपये का आहे? 20 रुपये एक पीस आहे का ना? 20 रुपयाचा एक पीस आहे बघा. वलवट आणि 40 रुपये शिंगा. टमॅटो कसा आहे दादा? 60 रुपये किलो आहे का? बघा 60 रुपये किलो आहे टमॅटो. आणि चांगला आहे. कोथिंबीर कशी आहे दादा? 10 रुपयाचा आहे का जुडी? 20 का एक जुडी आहे? 20 रुपये आहे. कोलवी मच्छी सुद्धा असते. मावशी कशी लावलेत कोलवी? 500 रुपयाला लावलेत बघा. पापलेटे पण मस्त ताज्या आहेत. कशी लावले? 1000 रुपयाला वाटा आहेत बघा. किती पीस आहेत? 4 पीस येतील. 4 पीस येतील बघा 1000 रुपयामध्ये. कसे लावले मावशी वाटा? 50चा वाटा आहे बघा शिप्यांचा. आणि कोलबी कशी लावले? मोठी कोलबी 300 रुपयाला 2 दिलेत का? बघा इथे वाव सुद्धा लावले आहेत. रोमाचा 200 रुपये किलो आहे का? 200 रुपये किलो आहे. यो मासाला काय बोलतात? गुपचन. गुपचन कसा दिला? 200 रुपये किलो आहे बघा. नाक्यावरती येण्यासाठी तुम्हाला ना हा बस स्टँड लागेल. इथे बससुद्धा येते आणि रिक्षासुद्धा येते. आणि हा मार्केट फक्त शुक्रवारी असतो. तुम्ही शुक्रवारी या, तुम्हाला इथे सर्व काही गोष्टी मिळून जातील.
तर हा होता पापडीचा बाजार आणि हा बाजार फक्त शुक्रवारी लागतो आणि जर मध्ये कधी तुम्ही गेले तर तुम्हाला हा बाजार भेटणार नाही आणि ह्या बाजारामध्ये सुकी मच्छी सुद्धा असते. त्याचसोबत या बाजारामध्ये भाजीपाला सुद्धा भेटतो आणि ताजी मच्छी सुद्धा भेटते. आणि जर तुम्हाला ताजी मच्छी पाहिजे असेल तर तुम्हाला या बाजारामध्ये सकाळी जायला लागेल. सकाळी 8 वाजता जर तुम्ही गेले तर तुम्हाला ताजी मच्छी सुद्धा भेटते आणि हा बाजार सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असतो. जर तुम्हाला या बाजारात व्हिजिट करायचं असेल तर या टाइममध्ये तुम्हाला जायचं आहे आणि या बाजारामध्ये तुम्हाला होलसेल मच्छी मिळून जाईल. आणि सध्या बोटी कमी आलेत त्यामुळे मच्छीचा रेट सुद्धा वाढलेला आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलेच असेल की मच्छीचा रेट वाढलेला आहे, काही ठिकाणी कमी सुद्धा आहे. जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेतली तर तुम्हाला सुकी मच्छी स्वस्तात सुद्धा मिळून जाईल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.